प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो प्रियांनो की प्रभूने ही सुंदरशी वेळ दिलेली आहे की या वेळेमध्ये आपण देव बाप्पाचं गौरव करावं, प्रभूच्या चरणी बसावं. प्रभू आपल्याशी आज काय बोलणार आहे याचा आपण समजून घेण्यासाठी आपण आपल्या मनाची, आपल्या अंतःकरणाची तयारी करावी. यासाठी देवाच्या सेवकाला प्रभूने या ठिकाणी आणलेलं आहे. म्हणून आपण भक्तीची सुरुवात प्रार्थनेने करूया. आणि सुरुवातीची प्रार्थना आज आमच्या सुनीता ताई करतील. आपण पवित्र 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 हे सेनाधीश आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करते माझ्या महान परमेश्वरा बाप्पा, तुला उंचविते गौरवते बाप्पा. दिवसभर सांभाळून या संध्याकाळच्या समय बाप्पा प्रार्थना करण्याची संधी दिली म्हणून तुला धन्यवाद देते माझे परमेश्वर बाप्पा. तू म्हणतो ज्या ठिकाणी तुम्ही प्रार्थना करत असेल त्या ठिकाणी माझी उपस्थिती आहे माझे परमेश्वर बाप्पा. आणि प्रार्थना करत असताना तुझी महान अशी उपस्थिती असू दे माझ्या परमेश्वर बाप्पा. बाप्पा जे वचन होणारे बाप्पा ते आशीर्वादित कर माझ्या परमेश्वर बाप्पा. आणि त्या वचनाप्रमाणे आम्हाला चालेल माझ्या परमेश्वर बाप्पा. इथून पुढचा वेळ समय मी तुझ्या हाती देते. ही लहान नम्र प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणून द्या. आमेन. प्रियांनो, मनुष्याच्या जीवनामध्ये मनुष्य फक्त प्रभूच्या सान्निध्यात आल्यावरच प्रभूच्या सान्निध्यात बसतो, है ना. 24 तास मनुष्य आहे का प्रभूच्या सान्निध्यामध्ये? नाही. म्हणता येतं का कोणाला? हा जर कोणी प्रार्थना करणारी योद्धे असतील ते 18 19 घंटे प्रार्थना करणारे जे योद्धे असतील ते प्रभूच्या सान्निध्यामध्ये एवढा वेळ घालवित असतील. बाकी इतर जणांना म्हणता येतं का की आम्ही 18 19 तासाचा वेळ देतो प्रभूसाठी? आम्हाला असं म्हणता येत नाही. आम्ही फक्त प्रार्थनेमध्ये मग 1 तासाचा वेळ जाऊ, 1.5 तासाचा जाऊ, या जास्तीत जास्त 2 तासाचा वेळ जाऊ. हाऊस प्रेयरमध्ये शेवटचं टार्गेट 2 तास धरूया प्रियांनो. कितीही संदेश देणारा सेवक असला तो जास्तीत जास्त 1.25 घंटे मॅसेज देईल, त्याच्या पुढं मॅसेज तो देणार नाही. कारण ऐकणाऱ्याची कॅपॅसिटी पवित्र आत्म्याला माहीत आहे. पण हल्लीच्या समयामध्ये जास्तीत जास्त 1.5 तासापर्यंत पवित्र आत्मा वचनातून सेवकांच्या मुखातून बोलतोय. याचा अनुभव मी स्वतः घेतलाय. ज्या गोष्टीचा मी अनुभव घेतो ना त्याच गोष्टी मी आपल्याला सांगत राहतो प्रियांनो. मी इतर सेवकांचं सांगत नाही. का नाही? कारण इतर सेवकांना प्रभू आपल्या पद्धतीने चालवितो. मला देवबाप कसं चालवितो हे मला माहीत आहे. म्हणून मी जास्त उदाहरणं माझ्या संदेशामध्ये माझेच वैयक्तिक मी आपल्याला कळवतो. का कळवतो? कारण आपल्याला माहीत व्हावं की या सेवकाला प्रभूचा आत्मा कशा प्रकारे सेवेमध्ये उपयोगात आणतो. प्रियांनो, धन्य ते प्रियजन आहेत की ज्या प्रियजनांची आठवण देव बाप्पाला येते. प्रियांनो, देवाचा आत्मा 24 घंटे बेचैन आहे. ध्यान देऊन ऐका, तुमचे कान काय शब्द ऐकत आहेत. पवित्र आत्मा 24 तास बेचैन आहे. आणि पवित्र आत्मा एका व्यक्तीसाठी किंवा एका सेवकासाठी बेचैन नाही. पवित्र आत्मा या भूतलावर जेवढे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे आहेत, जेवढे सेवक आत्म्याच्या प्रेरणेने संदेश देतात त्या सेवकांसाठी, त्या विश्वासणाऱ्यांसाठी बेचैन आहे. आणि इतका बेचैन आहे देवाचा आत्मा. जरा वचनातून बघू आपण. अजून आपलं संदेशाचं वचन स्टार्ट नाही, विचारातूनच आपण बोलत आहोत सध्या. स्तोत्रसंहिता 121.
121 चौथं वचन बघा काय लिहिलंय तिथं. पहा, इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही व तो डुलकीही घेत नाही. बघितलं, इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही म्हणजे तो रात्रंदिवस जागा आहे. आता जो जागा आहे तो काही ना काही विचारत असेल का नसेल का असंच जागा राहिलाय तो. आमच्याकड पवित्र आत्म्याचं 24 तास लक्ष आहे. एका पापणीच्या झलकेमध्ये पवित्र आत्मा या पृथ्वीवरच्या सर्व सेवकांकड, सर्व विश्वासणाऱ्यांकड एका सेकंदात पाहतो आणि समस्त पवित्र आत्म्याला कोणाला काय पाहिजे, कोणाला कशाची आवश्यकता आहे. बघा, देव बाप्पाचे नेत्र वरून पृथ्वीवरच्या विश्वासणाऱ्यांकडे पाहतात, एका विश्वासणाऱ्यांकडे पाहत नाही. देवाचे नेत्र या समयाला या ठिकाणी मी संदेश देत आहे. ऐकतात ना तुम्ही की मी संदेश देत आहे. प्रभूचा आत्मा या पृथ्वीवर या समयाला ज्या ज्या ठिकाणी सेवक असो, सेविका असो, ब्रदर असो, जे कोणी प्रभूच्या आत्म्याच्या प्रेरणेने संदेश देत आहेत त्या सर्वांकडे पवित्र आत्म्याचं लक्ष आहे आणि पवित्र आत्मा त्यांना सहाय्य करतोय. मला पण पवित्र आत्मा सहाय्य करतोय बोलण्यासाठी. यांनो, पवित्र आत्मा जर बोलतो ना तर सेवकाला संदेश देता येईल. पवित्र आत्मा बोलणार नाही ना, सेवक किती सेवेमध्ये निपुण असू द्या, मुरलेला असू द्या, किती त्याला वचनाची माहिती असू द्या, पवित्र आत्मा बोलत नाही ना, तुमचं सगळं व्यर्थ आहे. म्हणून सेवकाने, विश्वासणाऱ्याने आपल्या भावी जीवनामध्ये सर्वात पहिली प्रक्रिया काय करणं गरजेचं आहे? देवाचा आत्मा माझ्यामध्ये आहे का? देवाचा आत्मा मला चालवितो का? याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. आणि अंतिम समयामध्ये जो कोणी प्रभूचा धावा करेल, प्रभू त्याला उत्तर देईलच देईल, पण पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरल. पवित्र आत्मा भेदभाव करत नाही प्रियांनो. विश्वासणारा विश्वासणाऱ्यामध्ये भेदभाव करतो, सेवक सेवकांमध्ये भेदभाव करतो. मी माझ्या नेत्राने या दोन्ही गोष्टीला फार जवळून अनुभवलेला आहे. काही विश्वासणाऱ्यांच्या याच्यामध्ये भेदभाव करतात, काही सेवक सेवकांच्या सेवेमध्ये भेदभाव करतात आणि मग सेवेमध्ये या सेवकाला त्या सेवकाला सेवेमध्ये जास्त पुढे जाऊ द्यायचं नाही याची चाडाओढ चाललेली आहे. पवित्र आत्मा निर्भीड भाषा बोलणारा पवित्र आत्मा आहे. तो भेदभाव नाही करत, कारण त्याला माहिती आहे सगळं मीच घडवलंय, मीच बनवलंय, मी चांगलं बनवलं. परंतु मनुष्याने चांगलं घेण्यापेक्षा मनुष्यामध्ये वाईट जास्त आलेला आहे आणि या वाईटचा केंद्रबिंदू आदाम आहे. आदामाने या सर्व गोष्टी आमच्यामध्ये आणलेल्या आहेत. म्हणून वचनात सांगितलंय, एका मनुष्यामुळं पाप जगात आले आणि एकामुळं सर्वांमध्ये ते पाप पसरलं आणि ते पाप वाढतच चाललंय. ते कमी होत नाही, वाढतच चाललंय. सेवकांना विशेष करून सेवेमध्ये या गोष्टीचा जास्त अनुभव येतो. जे आत्म्याने खरेपणाने सेवा करणारे आहेत ना सेवक, त्यांच्या जवळच अनुभव तुम्हाला सापडेल. मग तो सेवक कसाही असो, आमिर असो या गरीब असो, त्याच्या जवळ अनुभव तुम्हाला सापडेल. पण जो आत्म्याने खरेपणाने सेवा करत नाही त्यांच्याजवळ काय असेल ते मला सांगता येणार नाही. म्हणून आज ज्या वचनाकडे देवबाप आपलं लक्ष केंद्रित करणारे ते वचन आपण काढूया स्तोत्र संहिता 145 14 वचन. पतन पावणाऱ्या सर्वांना परमेश्वर आधार देतो व वाकलेल्या सर्वांना उभे करीतो. पतन पावलेल्यांना
देव बाप आधार देतो. आता याला आणखी एक जोड वचन बघू. प्रगटीकरण 2 अध्याय 5वं वचन. प्रगटीकरण 2 अध्याय 5वं वचन. म्हणून तू कोठून पतन पावला आहेस याची आठवण कर व पश्चाताप करून आपली पहिली कृत्ये कर. तू पश्चाताप केला नाही तर मी तुझ्याकडे येईन आणि तुझी समई तिच्या ठिकाणावरून काढून टाकेन. बघा, आता 2 वचन आपण पाहिले. दोन्ही वचनामध्ये पतन हा शब्द दिलाय, पण एका पतनाच्या शब्दामध्ये आधार दिन हे वाक्य आलंय आणि एका पतनाच्या शब्दामध्ये आलंय तुझी दिवटणी त्या ठिकाणावरून मी काढून टाकीन. समई, तुझी समई त्या ठिकाणावरून काढून टाकीन. बघा, 2 अर्थ एकच, पतन पतन, परंतु त्याचं विश्लेषण वेगवेगळं पवित्र आत्मेने केलंय. आणखी असे जर पतनाचे वचन दाखवले तर आणखी वचन आहेत, पण सर्व वचन दाखवणं पवित्र आत्मेला योग्य वाटत नाही. आता हे प्रगटीकरण 2:5 मध्ये ज्या पतनाविषयीच देवबाप बोलत आहे ना, ते बोलण्याचं टार्गेट काय आहे माहिती का? तू आपल्या भावी जीवनामध्ये 7 वेळेस पाडला तरी मी तुला स्वीकारीन. पतन म्हणजे पडणे. पतन या शब्दाचा अर्थ आहे पडणे. माझ्या बायबलमध्ये तू कोठून पाडला आहेस याची आठवण कर असा शब्द ओवीच्या भाषांतरामध्ये दिलेला आहे. पडणे हा पतन या शब्दाचा अर्थ आहे. आणि पतन देवबाप एखाद्या विश्वासणाऱ्याचं किती मान्य करतो? 7 वेळेस मान्य करतो. एखादा पतन पावलं ना 7 वेळेस त्याला क्षमा आहे. पण देवाच्या आत्मेची अशी अपेक्षा नाही की विश्वासणारा 7 वेळेस पतन पावावा. एकदा जर पतन पावला आणि त्याला जर हे वचन त्याला वाचण्यात दिलं किंवा कुणी हे वचन त्याला संदेशातून सांगितलं तर त्या ऐकणाऱ्याने विचार करावा की मी एकदा पतन पावलोय, आता मला पुन्हा पतन पावायचं नाही. पण एखाद्याच्या जीवनामध्ये जर पतन येण्याच्या तशा घटना असल्या तर देवबाप्पाला त्या घटना पण समजतात. म्हणून मी माझ्या संदेशात तुम्हाला सांगितलं ना, माझ्या भावी जीवनात मी 3 वेळेस पतन पावलेला सेवक आहे. 3 वेळेस माझं पतन झालंय. 3 वेळेस मी पडलो, पण 3ही वेळेस माझ्या देवबाप्पाने मला आधार दिला आणि वाकलेल्यास त्याने सहाय्यता केली. देवबाप्पाने सहाय्यता केली नसती प्रियांनो तर आजच्या घडीला मी प्रभूमध्ये असतो किंवा नसतो मला सांगता येणार नाही. देवाने मला आधार दिला म्हणून आज मी सेवेमध्ये आहे. आणि देवाने माझ्यासाठी एक विशेष कार्य केलं आणि ते कार्य मी आनंदाने उत्साहाने हर ठिकाणी सांगण्यासाठी पवित्र आत्मा मला सहाय्यता करतो. काय माझ्यासाठी केलं प्रभूंनी? 3 वेळेस मी पतन पावलो किंवा पडलो त्यावेळेस प्रभूंनी ठरवलं की आता याला सेवक बनवायचं. जेव्हा मी पतन पावलो 3 वेळेस त्यावेळेस मी सेवक नव्हतो. मी प्रभूची सेवा करत होतो, पण पालखी जी दीक्षा म्हणतात ती माझी दीक्षा झालेली नव्हती. मी सेवेला जायचो, घरोघरी जायचो मी, याचा मी इन्कार करत नाही. पण त्यावेळेला पाहणारे मला सेवक या दृष्टिकोनातून पाहत नव्हते, ब्रदर या दृष्टिकोनातून पाहायचे. ब्रदर आले सेवा करायला. पण आजच्या समयात कुणी पण म्हणते देवाचे सेवक पाळक सेवा करायला आले. आज हे बहुमान देव बाप्पांनी मला दिला. पण जेव्हा माझी दीक्षा झाली नव्हती तेव्हा मी एक ब्रदर या नातेने घरोघरी सेवा करायचो. आणि देव बाप्पांनी पाहिलं याचा मेजर प्रॉब्लेम संसाराची चिंता आहे.
माझं पतन जे झालं ना प्रियांनो, संसाराच्या चिंतेने झालं. आणि जे पहिले करंतीकराच्या 7व्या अध्यायात सांगितलंय ना की अविवाहित पुरुष प्रभूला कसं खुश ठेवावं, कसं संतोष व्हावं याची काळजी करतो, परंतु विवाहित पुरुष आपल्या पत्नीला कसं खुश ठेवावं, कसं आनंदी ठेवावं याची तो जास्त चिंता करतो. आणि माझ्या जीवनामध्ये हे आला प्रसंग. लग्नाच्या अगोदर मी सेवा आणि मी होतो, परंतु लग्न झाल्यानंतर काही महिन्यानंतर माझ्यामध्ये परिवर्तन आलं प्रियांनो. आणि जे परिवर्तन आलं ना ते परिवर्तन चांगलं आलं नाही. त्या परिवर्तनाने मला देवाबरोबर नेहमी वाद घालण्याचं परिवर्तन माझ्यामध्ये आलं संसाराच्या चिंतेमुळं. बरं वाईट मी माझ्या देवाला माझ्या भावी जीवनात फार बोललोय प्रियांनो. मी माझ्या तोंडाने माझे नेहमी पाप सांगतो. लग्न झाल्यानंतर इतकं बरं वाईट मी माझ्या तारणाऱ्या प्रभूला बोललो ना, संसाराच्या अभिलाषेपायी. आणि त्या पायीच मी 3 वेळेस प्रभूला सोडून दिलं, पडलो, पतन पावलो. पण देवाने मला सावरलं, आधार दिला, म्हणून मी आज सेवेत आहे आणि सेवा करतो. प्रियांनो, देवबाप्पाने मला 3 वेळेस मी पतन पावलो तरी देवबाप्पाने मला उचलून धरलं किंवा देवबाप्पाने मला सहाय्यता केली. काय कारण? 3 वेळेस माझ्या जीवनात झाला असं तरी देवबाप्पाने माझा तिरस्कार का नाही केला? याचं उत्तर बायबल मधून बघू. प्रगटीकरण 3रा अध्याय 5वं वचन. जो विजय मिळवतो तो अशा रीतीने शुभ्र वस्त्र परिधान केलेला होईल. मी जीवनाच्या पुस्तकातून त्याचे नाव फोडणारच नाही आणि माझ्या पित्यासमोर व त्याच्या दूतांसमोर मी त्याचे नाव पत्करेन. माझं नाव जीवनाच्या पुस्तकात देवाने लिहिलेलं होतं. आणि जो देव ज्याचं नाव जीवनाच्या पुस्तकात लिहितो त्याचं नाव देवाचा आत्मा कधीच फोडीत नाही. हा एखादा विश्वासणारा जर पूर्णपणे प्रभूपासून दूर गेला, प्रभूचं नाव घेतलं, त्याने सोडून दिलं आणि भावी जीवनामध्ये त्याने निश्चय केला की मी मरणार पण प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव घेणार नाही, त्याचं नाव कदाचित जीवनाच्या पुस्तकातून खोडलं जाऊ शकतं. पण मला नाही वाटत की कोणत्या विश्वासणाऱ्याच्या हृदयात देवाचा आत्मा इतक्या वाईट डिसिजन पर्यंत त्याला संकटामध्ये जाऊ देईल. हा थोडे बहुत संकट येतील, वचनात सांगितलंय. ते पण वचन बघू. योहान शुभवर्तमान 16वा अध्याय 33वे वचन. जे पण विचाराचे शब्द येतील आपण वचनातून त्याला तपासू. 33. हो. माझ्या ठाई तुम्हाला शांती मिळावी म्हणून मी तुम्हाला त्या गोष्टी सांगितल्या आहेत. जगात तुम्हाला क्लेश होतील तरी धीर धरा, मी जगाला जिंकले आहे. आमेन. काय म्हणतंय वचन? जगात तुम्हाला क्लेश होतील. देवाच्या आत्म्याने सांगून ठेवलंय की क्लेश होतील तुम्हाला, म्हणून देवाचा आत्मा एखाद्याचं नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेलं असलं ते खोडीत नाही. जर हे शब्द पवित्र आत्म्याने लिहिले नसते ना तर एखाद्याचं नाव कदाचित पवित्र आत्म्याने जीवनाच्या पुस्तकातून खोडून टाकलं असतं. पण कोणत्याही विश्वासणाऱ्यावर अशी परिस्थिती देवाचा आत्मा येऊ देत नाही की त्याने पूर्णपणे देवाला सोडून द्यावं. हा बायकोच्या कटकटीमुळे किंवा बायकोच्या बडबडीमुळे किंवा बायकोच्या त्रासामुळं किंवा बायकोच्या आणखी काही गोष्टीमुळं एखाद्याच्या मनावर परिणाम होऊ शकतो. कारण वारंवार रिपिटेशन मध्ये तेच ज्याला ऐकायला मिळतं ना प्रियांनो,
त्याच्या डोक्यावर एक ना एक दिवशी परिणाम झाल्याशिवाय होत नाही. आणि मग जो त्याच्या डोक्यावर परिणाम होतो ना, तो परिणाम तो देवावर उतरवतो, तो माणसावर नाही उतरवीत. तो देवाला म्हणतो तुझ्या नावात आहे ना मी, तुझ्यावर विश्वास ठेवलाय ना मी, मला सहाय्य का नाही करत? इतरांना किती सहाय्यता आहे, मला का सहाय्यता नाही करत? माझ्यासाठी तुझे हात टोकडा झालाय का? काही बोलतो मनुष्य रागाच्या भरामध्ये. प्रियांनो, ज्याला राग येतो ना खरोखर, त्या मनुष्याचं सांगतोय प्रभू. ज्याला अल्पसा राग येतो तो कसं प्रभूशी बोलत असेल मला माहित नाही, पण माझ्या जीवनात मला असा राग आला की मी माझ्या देवाला दोष दिला. नुसता दोष देऊन थांबलो नाही, तर 3 वेळेस प्रभूला पूर्णपणे सोडून दिलं, पूर्णपणे सोडून दिलं प्रभूला. ज्या मुखात प्रभूचे गाणे मी गायचो, प्रभूला सोडल्यानंतर फिल्मी गाणे गायला लागलो. मनुष्य जे करतो ते बोलतो प्रियांनो. आणि जेव्हा मी फिल्मी गाणे गायचो ना, माझ्या घरातले म्हणे प्रभूचे गीत कोण म्हणे ना. म्हणलं मला मूड येईना प्रभूचे गीत म्हणायला, फिल्मी गाणे गायला लय मूड येऊ राहिला. प्रियांनो, जो पाप करतो ना त्यालाच कळतं. आणि माझा आवाज चांगला होता, हर सिंगरचा आवाज मी काढायचो. इतकी देवबाप्पाने माझ्या आवाजामध्ये कला ठेवली होती. कोणताही गायक असू द्या, त्या गायकाचा आवाज मी सेम टू सेम काढण्याचा प्रयत्न करायचो. अशी कला होती माझ्याजवळ. पण येशू ख्रिस्तासाठी ती कला मी काढून टाकली. म्हणलं माझ्या प्रभूला ते मान्य नाही. आता प्रभूच्या गीतांना मी गातो. जसं पण प्रभू मला गायची प्रेरणा देतो तसे मी गीत गातो. आज फक्त आज माझ्या प्रभूचं गौरव माझ्या मुखामध्ये आहे. पण गेल्या काही 25-26 वर्ष अगोदर मी प्रभूचा तिरस्कार करणारा होतो. यानो, जो सेवक आत्म्याने येतो ना, तो सेवक नेहमी आपलं सांगतो विश्वासणाऱ्यांना. कोणता सेवक धुतलेल्या तांदळासारखा नाहीये स्वच्छ. प्रत्येक सेवकामध्ये काही ना काही घडलेलं आहे. पण काही सेवक सांगतात, काही सेवक सांगत नाही. जे सांगत नाही ना त्यांच्यासाठी पण देवबाप्पाने वचन ठेवलंय बायबलमध्ये. काढा सुनीताताई, नीतिसूत्रे 28 अध्याय 13वं वचन. 28 अध्याय 13वं वचन. जो आपले दोष झाकीतो त्याचे बरे होत नाही, जो ते कबूल करून सोडून देतो त्यावर दया होते. म्हणून मी माझ्या संदेशामध्ये नेहमी माझे दोष सांगतो. कारण हे जे वचन सांगतं ना, हे वचन म्हणतं तू आपले दोष लपू नको, झाकू नको. तुझं जीवनात कधीच बरं होणार नाही. आज काय जणांना ना फक्त शारीरिक जीवनात बरं झालं ना म्हणजे म्हणतात मी फार आशीर्वादित आहे. तुमचं आत्मिक जीवनात बरं झालं ना तर तुम्ही आशीर्वादित आहे. कारण जगातल्या गोष्टी इथं ठेवून जायच्या, नेणार आहेत का जगातलं काही? दिलंय ना पहिले तिमोथेय 6वा अध्याय 7व्या वचनात, तुम्ही जगात काही आणले नाही, तुम्हाला जगातून काही नेववत नाही. दिलाय ना शब्द तिथं. म्हणजे जगामध्ये तुमच्या जवळ जे काही असन ते तुम्हाला इथंच सोडायचं आहे. पण जे तुम्ही आत्मिक जमा केलेलं असेल ते तुमच्या आत्म्याबरोबर स्वर्गामध्ये येणार आहे. यांनो, मनुष्याने ना म्हणतो सेवक असो, विश्वासणारा असो, त्याने शारीरिक जीवनामध्ये जरी त्याला काही प्राप्त झालं नाही किंवा त्याला काही प्राप्त करण्याची संधी मिळाली नाही, हरकत नाही. पण त्याने आत्मिक गोष्टी प्राप्त करण्यापासून कधीही स्वतःला अलिप्त ठेवू नये. आत्मिक गोष्टी, आत्मिक धन मिळवण्याकडे त्याचं प्रत्येक दिवशी लक्ष असलं पाहिजे. म्हणून मी सर्व विश्वासणाऱ्यांना, जेवढे माझे सेवेचे ठिकाण आहेत, त्यांना सांगितलंय 24 तासात 1 अध्याय वाचा.
प्रियांनो, हे फक्त तुम्हाला सांगितलं असं नाही, माझे जेवढे विश्वासाचे परिवार आहेत त्या प्रत्येक परिवारांना मी सांगितलंय. आणि मोनाताईंचं उदाहरण 2-3 संदेशामध्ये मी दिलंय आणि हर्षाने जल्लोषाने मी ते बोललोय. भीतन कापत कापत नाही बोललो, जल्लोषाने उत्साहाने स्फूर्तीने बोललोय की एक बहीण एक अध्याय वाचायला सांगितलेला होता, पण ती बहीण आजच्या समयामध्ये 10 अध्याय वाचत आहे. प्रियांनो, देव बाप्पासाठी जे कुणी काही करतं ना, जो आत्मेने संदेश देणारा सेवक आहे ना, आत्मा त्याला बोलायला लावल्याशिवाय राहत नाही. पण जो सेवक कपटाने संदेश देण्याची इच्छा ठेवतो ना, त्याच्या मुखातून पवित्र आत्मा इतकं खोलवर नाही बोलण्यासाठी त्याला प्रेरणा देणार. म्हणून सेवकाने नेहमी प्रभूच्या आत्म्यातून संदेश द्यावा. कपटाची भाषा संदेशामध्ये नसली पाहिजे. हे बघा, तुम्ही सगळ्यांपासून सगळं काही लपवू शकता, देवापासून कोणाला काही लपवता येणार नाही. तुमच्या बुद्धीत, तुमच्या अंतःकरणात, तुमच्या आत्म्यात काय चाललंय संदेश देताना हे पवित्र आत्म्याला माहित असतं. आणि पवित्र आत्मा प्रथम सेवकाची तपासणी करतो. अरे, हा स्वच्छ मनाने आणि माझ्या आत्म्याच्या इच्छेने बोलतोय का? तेव्हा पवित्र आत्मा पण बोलायला कुठल्या प्रकारचा संकोच करत नाही. पण सेवक जर, म्हणून सांगितलं ना, जो हात राखून फिरतो त्याला तसंच दिलं जाणार आहे. दिलंय ना करंथीकराच्या पात्रामध्ये. प्रियांनो, देवाच्या सेवेमध्ये मन मोकळ्यापणाने देवाच्या सेवकाने पवित्र आत्म्यातून बोलावं. पवित्र आत्मा ऐकणाऱ्यांना सुधरवण्यासाठी बोलतो. पवित्र आत्मा ऐकणाऱ्यांना बिघडवण्यासाठी बोलत नाही. आज जो पण देवाचा सेवक संदेश देतो ना, समोरच्या विश्वासणाऱ्यांना सुधरवण्यासाठी पवित्र आत्म्यातून बोलतो. पण सेवक पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने सेवा करणारा असला पाहिजे. जो सेवक बुद्धीने सेवा करतो त्याचं नाही मला माहिती सांगता येणार, त्याच्या जीवनाची सेवा कशी आहे. पण आत्म्याची सेवा कशी आहे याविषयी आत्मा आपल्याला कळवित आहे. आत्म्याचं एकच लक्ष आहे प्रियांनो, या भूतलावरचा सेवक असो, विश्वासणारा असो, त्याला चांगलं बनवायचं, सरळ बनवायचं. कारण आमचा देव चांगला आहे, सरळ आहे. म्हणून देवाचा आत्मा पण सेवकांच्या माध्यमातून, सेविकांच्या माध्यमातून आणि ब्रदरांच्या माध्यमातून विश्वासणाऱ्यांना चांगलं आणि सरळ बनवण्याची इच्छा ठेवतो. आता दुसऱ्या गोष्टीकडे जाऊ आपण. त्यासाठी काढूया स्तोत्र संहिता 103:9. 103:9. हो. तो सर्वदाच दोष देत राहणार नाही, तो आपला क्रोध सरळ का राहू देणार नाही. तो सर्वदा दोष देत राहणार नाही. आता मला सांगा, या पृथ्वीवर प्रभूमध्ये असलेले एकच व्यक्ती पाप करतोय का? प्रभूमध्ये असलेला. विश्वासणारे पण काही ना काही पाप करतात, सेवक पण पाप करतात. कोणता सेवक म्हणू शकतो का माझ्या भावी जीवनामध्ये मी सेवक झाल्यापासून एकही पाप मी केलं नाही, एकही पाप माझ्या नावावर सेवक झाल्यापासून नाही म्हणता येतं का कोणत्या सेवकाला? कारण प्रत्येक जण पाप करणारा आहे. तुम्ही जाणून बुजून करतं, तुम्ही नकळत करतं. पाप करण्याचे 2 परी, तुम्ही जाणून बुजून करतं, तुम्ही नकळत करतं. जे नकळत पाप होतात ना, पवित्र आत्मा ते बिना पश्चातापाचे कबूल न करता त्याला प्रभू माफ करतो. पण जे पाप कळतोय अरे हे करणं पाप आहे आणि जरी तो करतोय, मग त्याला पश्चाताप करणं गरजेचं आहे.
म्हणून पेंटिकॉस्टच्या दिवशी पेत्राने हेच सांगितलं, पश्चाताप करा, तुमच्या पापाची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नामात बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. काय वाईट बोलला हो पेत्र? काय आहे का वाईट भाषा त्याच्यामध्ये? पेत्र म्हणला का की तो बाप्तिस्मा घेतला, पहिला जो घेतला तो बाप्तिस्मा चुकीचा आहे, हा बाप्तिस्मा घ्या म्हणजे खरा बाप्तिस्मा होईल? पण आज जे पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा घेतलेले ते प्रेषित 2:38 वचनाच्या बाप्तिस्म्याला चुकीचा बाप्तिस्मा जाहीर करून सांगतात. काही सेवक तर घरोघरी जातात, घरोघरी विश्वासणाऱ्यांना माहिती देतात, प्रेषित 2:38 वचनावाले आले त्यांचं ऐकू नका, कारण ते तुम्हाला बाप्तिस्मा घ्यायला सांगतील. यानो बाप्तिस्मा हे वैयक्तिकरित्या विश्वासणाऱ्यांचा अधिकार आहे. सेवक जबरदस्ती करणार नाही. सेवक आत्म्याच्या प्रेरणेने वचन जरूर सांगल, पण तो बाप्तिस्मा घेण्यासाठी सक्ती नाही करणार की घ्यावाच लागेल तुम्हाला. बघा, माझ्या सेवा क्षेत्रातले काही प्रियजन माझ्या मागे लागले, ब्रदर आमचा बाप्तिस्मा करा, आमचा बाप्तिस्मा करा. पण मी आमच्या चर्चमध्ये 3 वेळेस साक्ष दिली आणि आता कालच्या रविवारी पण साक्ष दिली मी चर्चमध्ये. कालच्या रविवारी पण काय 3 वेळेस साक्ष दिली? हे बघा, सेवेमध्ये आम्ही बायबल कॉलेजला शिकलेलोय. कारण जो बायबल ट्रेनिंग घेतो ना, तिथं काय काय सेवक ना इतकं हाय क्वालिटीचं प्रभूचं शिक्षण देतात ना प्रियांनो. फक्त बायबल कॉलेज करणाऱ्या विद्यार्थ्याने ते कसं जीवनात ऐकलंय आणि सेवेमध्ये तो कसं उतरवतो याच्याकडे प्रभू पाहत राहतो. काही सेवक इतकं हाय क्वालिटीचं बायबल कॉलेजला शिकवतात ना प्रियांनो, त्यांच्या आठवणी आजपर्यंत माझ्या ध्यानात आहे. 2 जे सेवक आहे शिकवणारे, त्यांच्या आठवणी आजही माझ्या हृदयात आहेत आणि मी त्या संदेशामध्ये सांगितल्यात. पण प्रियांनो, असे काही वाक्य त्यांनी बोलले, ते म्हणे इथं बायबल कॉलेज करत असताना हे नाही कळणार तुम्हाला, सेवेत गेले ना मग तुम्हाला कळल. तशी परिस्थिती आल्यावर माझी आठवण येईल, अरे खरंच ते जे आम्हाला शिकवणारे ब्रदर होते त्यांनी सांगितलं होतं सेवेमध्ये असं असं येईल, त्या वेळेला तुम्हाला काय करणं गरजेचं आहे. हे केलं तर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, हे नाही केलं तर नाही होणार प्रॉब्लेम सॉल्व्ह. आणि माझ्या सेवेमध्ये मला या गोष्टीचा फार वेळेस अनुभव आला आणि मी त्या सेवकांनी ज्या मला सांगितलं होतं त्या गोष्टीला मी वापरून पाहिलं. देव बाप्पाने मला त्या गोष्टीतून बाहेर काढलं. प्रियांनो, बायबल कॉलेज चांगलं पण आहे. काही जण बायबल कॉलेजला नाकारतात, खुल्या म्हणतात आम्ही कुठलं बायबल कॉलेज केलेलं नाही, आम्हाला देव बाप चालवितो. मग बायबल कॉलेजला जे ट्रेनिंग घेतात त्यांना कोण चालवितं? त्यांना कोण चालवितं? ते बुद्धींनी चालवितात काय? प्रियांनो, देवाचा आत्मा सर्व ठिकाणी आहे, ते फक्त आम्ही समजून घेण्यावर अवलंबून नाही. कारण बायबल कॉलेज आज इतके मोठमोठाले इस्टॅब्लिश होतात, असेच होऊ नाही राहिले. कारण त्याच्या मागं कारण देव बाप्पाने ठेवलंय की या माध्यमातून विश्वासणारा सेवक होण्याच्या पात्रतेचा बनावा, म्हणून ते बायबल कॉलेज आहे. न तर काय बायबल कॉलेज ओपन करायची गरज आहे का? पण देव बाप्पाने या बायबल कॉलेजला पण एक शब्द देऊन बायबल कॉलेजला पण योग्य ते तऱ्हेने चालविण्याचं सांगितलेलं आहे. कसं बघूया वाचनातून. रोमकरास पत्र 13वा अध्याय 18वं वचन. समय ओळखून हे करा, कारण तुम्ही आता झोपेतून उठावे अशी वेळ आली आहे. कारण आपण विश्वास ठेवला
तेव्हापेक्षा तारण आता आपल्या जवळ आले आहे. समय ओळखून हे करायला सांगितलंय प्रभूंनी. प्रभूंनी प्रत्येक गोष्टीला एक लिमिट ठेवलेलं आहे. थोडक्यात म्हणजे अनलिमिटेड काही करू नका. समय ओळखा. आता सध्याचा समय कोणता आहे? कोणता आहे ब्रदर सध्याचा समय? कृपेचा. हा समय कोणता आहे सध्याचा? सध्याचा समय कोणता आहे? ठीक आहे, मी सांगतो. सध्याचा समय प्रभू येशू ख्रिस्त येण्याचा समय आहे. पाहतोच ना वाट आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताची. चाहूल लागली ना प्रत्येकाला की आता प्रभू येणार आहे. ज्यांना चाहूल नव्हती लागत ते देखील आता म्हणतात आता प्रभू येणार आहे. पण बायबलमध्ये प्रभू कधी येणार आहे प्रभूने सांगितलंच नाही. त्याने फक्त चोरासारखं येईन एवढा एक शब्द ठेवलाय. जसा रात्रीचा चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल हे वचन बायबलमध्ये प्रगटीकरणात प्रभूने ठेवलंय. आणि आम्ही त्या वचनावर विश्वास ठेवून प्रभू कोणत्याही वेळेला येणार आहे याची आम्ही जागरूकता आमच्या मनामध्ये सतत जागरूक ठेवीत आहोत. म्हणून तो शब्द आला, समय ओळखून तुम्ही हे करा. समय बघा सध्या कोणता चाललाय. अहो शेतकरी जे असतो ना, जमिनीत जर त्याने बी पेरलं ना, ज्या जमिनीत त्याने बी पेरलं त्या जमिनीमध्ये तो पुन्हा बी नाही पेरीत. अरे एका ठिकाणी हे पीक पेरलंय, दुसऱ्या ठिकाणी पेरलं म्हणजे दोन पिकं मला एका वाटणीतून काढायला मिळेल. करतो का शेतकरी असं? एकदा बी लावलं ना, त्या बीचं पीक काढल्याशिवाय तो पुढची पेरणी त्या जमिनीत करत नाही. डबल डबल करतो का? तो म्हणतो का असं नाही जमीन आहे बाबा, याच्यात किती पेरलं मी तर याच्यातून पीकच मला मिळणार आहे, म्हणतो असं? कारण शेतकऱ्याला जर समजतं की या जमिनीचा उपयोग मला कसा करायचा, तर मग देवाने आपलं पवित्र शास्त्र दिलंय. याचं पण काही लिमिट काही नियम देव बाप्पाने ठेवले असतील का नसतील? काही अनलिमिटेड आहे, कधी काही करा, कोणत्या समयात काही करा, असंही काही पवित्र शास्त्राचे नियम? यांनो हर गोष्टीला देव बाप्पाने एक नियम लावलेला आहे. त्या नियमामध्येच आम्ही चालावं ही देव बाप्पाची इच्छा आहे. आणि जो या नियमाच्या बाहेर चालतो देव बाप म्हणतो चल न्यायाच्या दिवसात विचारेन तुला मी. देवाने देखील वचनाला दोष लावू नका याचा नियम ठेवलाय. पण आज किती जण म्हणू शकतात मी वचनाला दोष लावित नाही. तेव्हा मी प्रेषित 2:38 वचनाच्या विरोधामध्ये एक तरी अपशब्द बोललो नाही. लक्षात ठेवा, प्रेषित 2:38 वचनाविषयी तुम्ही साधं ओनली जीसस हा शब्द जर उच्चारला ना, याचा हिशोब तुम्हाला न्यायाच्या दिवशी प्रभू विचारणार आहे. ध्यानात ठेवा. इथं आता बोलायला फार मजा वाटती. अरे प्रेषित 2:38 सेवक ओनली जीसस आहे बरं का, हा ओनली जीसस फार मजेने बोलतोय. पण न्यायाच्या दिवशी याच मजेने देव बाप विचारणार आहे. कोणत्या मजेने म्हणत होता तू ओनली जीसस आहे? तुला काय माहिती झालं होतं ओनली जीससचं? कुणीतरी हे शब्द आणला आणि या शब्दाला सगळेजण बोलायला लागले. मग काही जणांनी तर्क काढला, हे पित्याला पवित्र आत्म्याला मानत नाही, फक्त येशूला मानणारे आहे, म्हणून हे ओनली जीसस आहे. आता सांगा, आम्ही जर फक्त येशू ख्रिस्ताला मानणारे आहो असं जर तुम्हाला वाटतं, सध्या मी संदेश सांगतोय कुठून चाललाय? पाठ करून आलोय का? दिसती का काही वही बी किंवा कागदात बघून मी सांगू राहिलोय का तुम्हाला? मी लिहून आणलंय तेच वाक्य तुम्हाला सांगतोय. हे संदेश कुठून चाललाय? किती सोपं गणित आहे की आम्ही पवित्र आत्म्याला मानतो, पित्याला मानतो. येशू ख्रिस्तानी जर पित्याची आज्ञा पाळली
तर येशूने आम्हाला सांगितलंय का तुम्ही पितेची आज्ञा नका पाळू? काही ब्लेम लावला जातो प्रेषित 2:38 वचन सांगणाऱ्या सेवकावर. यांनो, देवाची इच्छा आहे, देव आजही इच्छा करतो की जे कुणी प्रेषित 2:38 वचनाला दोष लावित आहे त्यांनी दोष लावणं थांबवलं पाहिजे. किमान अंतिम समयामध्ये तरी त्या दोष लावणाऱ्यांनी देव बाप्पाला विचारलं पाहिजे, देव बाप्पा, मी या वचनाचा आता दोष लावतोय, हे बरोबर आहे का चूक आहे मला सांग. जो आत्म्याने खरेपणाने देवाकडे प्रार्थना करील ना, देव बाप त्याला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. आमचा देव उत्तर देणारा देव आहे. म्हणून वचनात सांगितलंय ना, तू मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. यिर्मया 33:3 मध्ये सांगितलंय ना देव बाप्पाने. पण हाक मारली जाते बर का. आज विश्वासणारा हाक मारतो, सेवकही हाक मारतो, पण कशाची? मला हे देन, मला ते देन, माझं हे कर, माझं ते कर. आत्मिक मागण्याऐवजी जास्त शारीरिक मागितलं जातं. म्हणून देवबाप म्हणला याकोबाच्या पत्रामध्ये, तुम्ही चैनीसाठी मागता म्हणून तुम्हाला मिळत नाही. आत्म्यासाठी मागा ना तुम्ही. जे कोणी प्रेषित 2:38 वचनाची निंदा करते त्यांनी देवाकडे डोळे बंद करून म्हणा, देव बाप्पा, मी या वचनाची निंदा करतो, बरोबर आहे का चूक आहे मला उत्तर दे. जर विश्वासाची प्रार्थना असेल ताबडतोब पवित्र आत्मा सांगेल हे बरोबर आहे का चूक आहे. केलीच जात नाही ही प्रार्थना, उलट दुसऱ्यांना तयार केलं जातं. ऐकू नका, त्यांना घरात घेऊ नका आणि त्यांच्या संपर्कापासून दूर राहा म्हणजे तुम्ही सुरक्षित राहता. आणि हे काम जर विश्वासणाऱ्यांना नाही जमलं तर सेवक करता सेवकाबरोबर. कशाला चालले ब्रदर त्या घरामध्ये? ते माझे मेंबर आहेत, ते माझे मेंबर आहेत, तुम्ही कशा कोणत्या अधिकाराने चालले तिथं? मग देवाने जे वचन सांगितलं, जा संपूर्ण सृष्टीनं सुवार्तेची घोषणा करा. ही घोषणा कोणाला करण सेवक? कुणाला घोषणा करीन? निर्भीड आणि सत्य फक्त पवित्र आत्मा बोलू शकतो. बाकी कोणाला बोलता येणार नाही निर्भीड आणि सत्य. आजपर्यंत मी सेवेत आहे ना, काय माहितीये? कारण देवाच्या इच्छेने मी बोलतो म्हणून हे सेवेत. ज्या दिवशी मी पण देवाची इच्छा पूर्ण करायची टाळ करीन ना, देव बाप मला पण हाकलून देईन. चल माझी इच्छा नाही सांगत तुझ्या जागेवर दुसरा. तूच एक लाडाचा मनी नाही माझ्यासाठी. माझ्याजवळ पुष्कळ सेवक आहे. जोपर्यंत मी प्रभूची इच्छा पूर्ण करतोय प्रभू मला चालवणार. मला कोणी काही म्हणू, मला काही फरक नाही पडत. माझा प्रभू मला काही बोलत नाही ना, याच्याकडे माझं लक्ष आहे. ज्या दिवशी माझा प्रभू माझ्या विरोधात बोलन ना, त्या दिवशी मी सेवा करणार नाही. आणि बुद्धीने किती दिवस सेवा होईल माझ्याकडून? कोणता विश्वासणारा बुद्धीचा संदेश माझा वारंवार ऐकण्यासाठी मला बोलवेन आपल्या घरामध्ये? एवढे ती भाषा कळतील तुम्हाला यांनो. म्हणून हे वचन काय सांगतं? तो सर्वदा दोष देत राहणार नाही. पण आम्ही सर्वदा देवाला दोषच द्यायचा का? प्रेषित 2:38 वचनाला सर्वदा दोषच देत राहायचं का? यांनो, अंतिम समयामध्ये जर विश्वासणारा नाही सुधारला ना, त्याच्यासाठी सुधारण्याची जागाच नाही. या समयामध्ये विश्वासणाऱ्याने वचनाप्रमाणे आचरण करणारं बनावं म्हणून या सेवकाला प्रभू पाठवतोय. ना तर मी वेळ घालवायला येत नाही. वेळ घालवायला येण्याची इच्छा जर असते ना, मला रस्त्याने देव बाप्पाने तुमच्या घरापर्यंत येऊ दिलं नसतं. देव म्हणला असतं तुझ्या डोक्यात काय मला कळतंय, तुझं जाणं नाही होणार तिथपर्यंत. मोशेने खाडकावर एक वेळेस काठी आदळायचा आदेश दिला होता. 2 वेळेस खाडकावर काठी आदळली. कानान देशात मोशेला प्रभूने जाऊ नाही दिलं.
मोश म्हणला असं, बायबलमध्ये लिहिलेलं नाही. प्रभू, अख्ख्या इस्रायली लोकांना मी कनान देशापर्यंत आणलं, किती मोठी सेवा केली, माझं किरकोळ पाप फक्त काठी एकदा आदळायची, दोनदा आदळली, एवढस छोट्या पापामुळं मला कनान देशात जाण्यापासून तू वर्ज करतोस काय? इतके 40 वर्ष मी तुझ्या नावाने इस्रायली लोकांना चालवलं, माझे श्रम नाहीत का ते? बायबलमध्ये तसं वर्णन केलेलं नाही. पण ओल्ड हिस्ट्रीमध्ये कदाचित मोशे बोलला असेल परमेश्वराशी. परमेश्वराने एकच भाषा त्याला सांगितली असेल, माझी आज्ञा आर या पार आहे. ऐकलं तर कल्याण आहे, नाही ऐकलं तर न्याय आहे. आणि तीच परिस्थिती आजच्या समयात आहे. जे कोणी प्रेषित 2:38 वचनाची खुलेआम निंदा करतात, इतरांना सांगतात, सांगा त्यांचा न्याय वर कसा होईल. इथं फार मजा लागती एकमेकांना जागृत करण्यामध्ये. अहो, प्रेषित 2:38 वाचलेला बिलकुल घेऊ नका घरात, ऐकू नका त्यांचं, ते ओनली जीसस आहेत, ते खोटे संदेश आहेत, ते नरकात जाणारे. फार मजेने बोलतात ते. वरती याच मजेने देव बाप्त्यांना विचारणार आहे, कोणत्या अधिकाराने वाक्य बोलत होते तुम्ही? मी वाचनात दिलं होतं का तसं? जे कुणी आशा याच्यात आहे ना, त्याच्यासाठी शब्द आहे, तो सर्वदा दोष देत राहणार नाही, तर आपला क्रोध सर्व काळ तो राहू देणार नाही, काढून टाकतो क्रोध. जो कोणी प्रेषित 2:38 वचनाची निंदा करण्याचं सोडून देतो, क्रोध त्याच्यावरचा देव बाप काढून टाकतो. आणि मी माझ्या भावी जीवनामध्ये संदेशात सांगितलंय, आजही सांगतो प्रभूच्या प्रेरणेने, माझ्यासारखं प्रेषित 2:38 वचनाची निंदा कोणत्याच विश्वासणाऱ्याने केली नसेल, कोणत्या सेवकांनी केली नसेल. इतकी भयानक निंदा मी केली प्रेषित 2:38 वचनाची. आणि विश्वासणाऱ्यांना हे सांगायला मी घाबरलो नाही. तुम्हाला मरावं लागलं तरी प्रेषित 2:38 वचन स्वीकारू नका, इथपर्यंत बोलण्याची हिंमत मी केली. किती डेअरिंगनी बोलत होतो मी. म्हणून देव म्हणला, अरे लय डेअरिंगनी यांनी हे वचन वाईट लोकांच्या मनात घातले, याला हीच सेवा करायला मी पाठवीन. आणि देवानी ज्या दिवशी दर्शन दिलं ना, देवबाप एकच वाक्य बोलला. देवाने फार मोठा संदेश मला नाही दिला. देव म्हणला, माझं ऐकलं तर जगशील, नाही ऐकलं तुला जगातून काढून घेईल. घाबरून गेलो, म्हणलं नको काढू, मला सेवा करायची तुझी. देवबाप म्हणला, या वाचनाची सेवा करावं लागेल. आणि मान्य केलं प्रभूला, म्हणलं याच वाचनाची सेवा करीन. आणि जेव्हा या वाचनाचं दर्शन मला आलं, पहिलं मला माझ्या संस्थेचं प्रश्न उभा राहिला. पहिला संस्थेला राजीनामा दिला. म्हणलं हे आपल्या मार्गामध्ये अडचण निर्माण होईल, म्हणून संस्थेचा पगार बंद केला, संस्थेच्या इच्छेने चालणं सोडून दिलं. आज प्रभू जे सांगतोय ते मी करतोय, म्हणून आजपर्यंत सेवेमध्ये मी सेवा करतोय. प्रभूचं ऐकलं ना प्रियांनो, प्रभू कधी धोका देत नाही. प्रभू कधी वाईट गोष्टीकडे सेवकाला नेत नाही. वाईट व्यक्तीला आमचा प्रभू सुधरवणारा प्रभू आहे. जो प्रभू सुधरवणारा आहे तो प्रभू म्हणन का प्रेषित 2:38 वचनाची निंदा करा? म्हणन का प्रभू असं? मग आज जी त्या वचनाची निंदा चालली, कोणत्या आधारावर चालली, कशा बेसवर चालली? कुणी ही निंदा आणली जगामध्ये? कुणीतरी या वचनाची निंदा आणणार आहे ना? काही बिना आणल्यामुळं आली का निंदा? एक जणांनीच आणली ही निंदा जगामध्ये. जसं आदामाने जगात एकानेच पाप आणलं, तसं या वचनाची पण एकच जणांनी निंदा आणली. आणि ती निंदा सर्वांच्या मुखामध्ये आज आहे. जे प्रेषित 2:38 वचनाला मानतात तेवढी सोडून बाकीचे बघा, काही जण बोलत नाहीत पण मनामध्ये ईर्ष्या ठेवतात, नाही मी हे वचन नाही मानणार.
हे वचन मी नाही स्वीकारणार, या वचनाप्रमाणे नाही करणार. देव कुठं मागं लागलं तुझ्या की करच म्हणून? देवाने वचन ठेवलंय, ऐकशील तर कल्याण होईल, नाही ऐकलं तर वर न्याय होईल. का नाही ऐकलं हे वचन? माझा दास पाठवित होतो मी सेवेला तुमच्या घरामध्ये, तरी तू ऐकलं नाही. तुझ्यापेक्षा मग जे न ऐकणारे ते बरे. ज्यांच्याकडे मी सेवकाला नाही पाठवलं ते बरे आहेत, पण तू ऐकून प्रभू मध्ये आलं नाही, तुझा न्याय कसा मी करू? यांनो इथंच विचार करायचा आहे प्रभू याने अगोदर. प्रभू आल्यावर ना सगळ्याला उतावळी होईल, प्रभू आता तुला पाहतो, तुझे म्हणशील ते मी करायला तयार आहे. तेव्हा प्रभू पण म्हणन, तुला पृथ्वीवर वेळ दिला होता करायचा, नाही ऐकलं ना, आता बघ मी काय करतो, आता तू गपचूप बघशील मी काय करतो. प्रभू समोर कुणाला काही बोलता येणार नाही. प्रभू सर्वांना म्हणणार, आता तुम्ही शांत उभे राहा आणि तुमचा पृथ्वीवरचा पिक्चर फक्त बघा, काय पिक्चर तुम्ही पृथ्वीवर तयार केला, आणि याची नोंद माझ्याजवळ आहे. फक्त उजळणी म्हणून पिक्चर पृथ्वीवरचा काही जणांना दाखवला जाणार आहे. आणि विशेष करून जे प्रेषित 2:38 वाचनाची भयंकर निंदा करतात ना, त्यांचा तर पिक्चर देवबाप नक्कीच दाखवेल. पाय या वचनाचा विरोध कसा करत होतास आणि इतरांना कसा सांगत होतास. त्यावेळेला किती क्षमा मागितली, किती उलट पालट पड उपडे पडले, पश्चाताप केला. देवबाप कोणतीच गोष्ट मान्य करणार नाही. देवबाप म्हणशील, मी येणं अगोदर का नाही केलं हे तू? माझा सेवक हेच सांगायला मी पाठवित होतो, या वचनाची निंदा नका करू, या वचनाला मान, या वचनाप्रमाणे करा. बाप्तिस्मा घेणं हे तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. आत्मा जर म्हणला घ्या बाप्तिस्मा तर जरूर घ्या, पण सेवक कधीच जबरदस्तीने करणार, तुम्हाला घ्यावाच लागेल. काय विश्वासणारे मला बाप्तिस्मा द्या म्हणते, मी नाही दिला. त्यांना एकच वाक्य सांगितलंय मी, मला देवबाप ज्या दिवशी म्हणन ना बाप्तिस्मा कर, त्या दिवशी मी न सांगतो तुमचा बाप्तिस्मा करीन. जोपर्यंत मला प्रभू सुचवित नाही ना, मी तुमचा बाप्तिस्मा करणार नाही. आणि ते परिवार नगर मधलेच आहेत. त्यांना जर आणलं ना किंवा फोनवर लावून विचारलं ना की मी काय बोललो बाप्तिस्मा घेणाऱ्यांना, ते लगेच बोलते असं असं सेवक आम्हाला बोलले. त्यांनो ही देवाची प्रॉपर्टी आहे, कोणा सेवकाची प्रॉपर्टी नाहीये. आज जो तो म्हणतो माझे माझे, तुमचे नाही ते प्रभूचे. तुम्हाला सांभाळण्यासाठी प्रभूंनी दिली ही प्रभूची धन्यता आहे. प्रभूने तुम्हाला त्या योग्यतेचं समजलं म्हणून तुमच्या जवळ येते, तुमचे नाही ते प्रभूचे आहेत. आणि त्यांना वचन सांगण्यासाठी कुणाला पण परवानगी आहे. पण काय सेवक आपल्या विश्वासणाऱ्यांना सांगून ठेवतात, माझ्याशिवाय कोणाचा संदेश ऐकायचा नाही, माझ्याशिवाय कोणाला घरामध्ये प्रार्थनेला येऊ द्यायचं नाही. हे कार्य तर या समयामध्ये काही सेवक फार जबरदस्तीने करू राहिले. आणि मला सेवेमध्ये अनुभव आलाय काही ठिकाणी. मला ते म्हणले, आमचे पाळक साहेब म्हणले माझ्याशिवाय कुणाला घरात प्रार्थना करू द्यायची नाही. मला बोलले, जे मला असं बोलले ना त्यांच्याकडे माझ्या प्रभूने मला परत कधीच नेलं नाही. मी प्रभूला म्हणलं, प्रभू ते साप तुझा इन्कार करते, मला कशाला पाठवतोय? तुझा आत्मा उत्सुक आहे, पण ते देहाने आलेल्या व्यक्तीला जर स्वीकारत नाही, कशाला माझा श्रम व्यर्थ होऊ देतो? बघा एक वचन बघू आपण, यशया 54 अध्याय 11वं वचन. बघा बरं काय म्हणतोय प्रभू तिथं. 54 अध्याय 11वं वचन. अगे पिटलेल्या वादळांनी 54 अध्याय 54 अध्याय 11 वचन. हा तेच आहे ना. सॉरी 55 अध्याय
11 55 वाद्य 11वं वचन. त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल, ते माझी इच्छा पूर्ण केल्या वाचून व ज्या कार्याकरिता मी ते पाठविले ते केल्या वाचून मजकडे विफल होऊन परत येणार नाही. देवाचं वचन कधी विफल वचन नाही. देवाचा आत्मा देवाच्या सेवकाला देवाचं वचन विफल सांगण्यासाठी कधीच पाठवणार नाही. हा सुरुवातीला एखादा नवीन सेवक या वचनाची सेवा करत असताना बेभानपणे कुठं पण जातो, तो त्याला अशी हुरहुरता लागते, अरे या परिवारात सांगू का, त्या परिवारात सांगू का, त्या परिवारात सांगू, त्याच्या मनाची हुरहुरता ते करतो. पण जेव्हा त्याला हे वचन देव बाप दाखवतो ना की माझं वचन सफल होणारं वचन आहे, तू विफल होण्यासाठी का चालला तिथं, सेवक ऑटोमॅटिक बंद होतो. म्हणून सेवक हा नवशिका नसावा हे बायबलचं वचन आम्हाला सांगतं. सेवक हा मुळावलेला असला पाहिजे, वचनाची माहिती असलेला पाहिजे, त्याने वचन आत्मसात केलेलं असलं पाहिजे, तर देव बाप त्याला सेवेमध्ये चालवितो. म्हणून मी नेहमी सांगतो, आडात असलं तर पावऱ्यात येईल, आडात नसलं ना तुमच्या पावऱ्यात काही येणार नाही. तुम्ही किती पण कसली व्यक्ती असू द्या, देव व्यक्ती नाही बघत, देव बाप वचन बघतो. तुझ्यामध्ये वचन किती आहे, तुझी शारीरिक स्थिती काय याच्याकडे मी लक्ष देत नाही, तुझी आत्मिक स्थिती माझ्या वचनाप्रमाणे काय आहे याच्याकडे मी लक्ष देतो. म्हणून प्रियांनो, सेवक हा प्रभूच्या इच्छेने सेवा करणारा असला पाहिजे आणि पवित्र आत्मा त्याला सेवा करण्याची संधी देतो जो वचनाप्रमाणे करण्याची प्रक्रिया ठेवतो. जो कालांतराने वचनाप्रमाणे करण्याची प्रक्रिया ठेवीत नाही ना, त्याच्यापासूनही देवाचा आत्मा निघून जातो. अरे तू बदल आणला ना सेवेमध्ये, मी चाललो तुझ्यापासून. म्हणून सेवकाने जे आरंभ केलं ते शेवटपर्यंत न्यावं. म्हणून उपदेशकाच्या पुस्तकात लिहिलंय, तुझ्या आरंभापेक्षा तुझा शेवट बरा असावा. आरंभ कसा पण असला चालेल, पण तुझा शेवट चांगला व्हावा, असं उपदेशकाच्या पुस्तकात शलमोन राजाने लिहिलेलं आहे. आम्हाला वचन माहीत असले ना, आडातून पवित्र आत्मा लगेच काढून सेवकाच्या मुखातून प्रगट करील. पण आडात नसलं ना, कुठून येणार पावऱ्यात. प्रभू म्हणजे ना, आडतच काही नाही तुझ्या, काय पावऱ्यात टाकू मी, तुझा आडच रिकाम आहे, कोरडं ठे ना आडे, काय घेऊन टाकू पावऱ्यामध्ये, म्हणजे तू विश्वासणाऱ्यांना सांगशील. म्हणून सेवकाला वचनाची माहिती असली पाहिजे. म्हणून प्रभू म्हणला 30%, 60%, 100%, कमीत कमी 30% तुमच्या जवळ असलं ना, तुम्ही प्रभूची सेवा करणार. मग ते वाढवायचं का तेवढं ठेवायचं हे सेवकाने ठरवायचं. 30मधून 60 मध्ये जायचं का 30तच राहायचं हे सेवकाने ठरवायचं. ही जबाबदारी देव बाप सेवकावर ठेवतो. तुला अधिक घ्यायचं काय तेवढ्यामध्येच राहायचं. आणि कोणता सेवक जास्त घेण्याचा विरोध करत नाही, तो नेहमी अधिक घेण्याच्या प्रक्रियेमध्ये असतो. आणि जो सेवक अशा अधिक घेण्याच्या प्रक्रियेत दिसतो, देवबाप त्याला देतो. घे, तुझी घ्यायची इच्छा आहे, तू परिश्रम करतोस, बायबल वाचतोस, वेळ देतोस, मी देतो तुला. पण जे वाचितच नाही, परिश्रमच घेत नाही, काय मिळणार आहे त्यांना, काय येणार आहे त्यांच्या आडात. म्हणून प्रियांनो, आमची मोनाताई एक अध्याय वाचत असेल, मी विश्वास ठेवतो मोनाताईंविषयी. त्या दिवशी मी सांगितलं होतं आहे ना, कुठं नाही गडती केड याला सांगितलं होतं, कल्याण रोडला सांगितलं होतं. रात्रीचे 9 वाजले, 3 तास तुमच्याजवळ वेळ आहे एक अध्याय वाचण्यासाठी, कल्याण रोडकडे सांगितलं होतं. प्रियांनो, एक अध्याय वाचल्याशिवाय
दिवस मावळू देऊ नका किंवा ते 24 तास पूर्ण होऊ देऊ नका. हे आता जरी तुम्हाला कळलं नाही ना, एक अध्यायाचं महत्व जसं जसं तुम्ही वाचताल ना, एकदा गाडी पटरीवर चढली ना, मग तुम्हाला कळन बायबल वाचण्याचं महत्व काय. जवळ गाडी पटरीवर येत नाही ना, त्यावर एवढं कळणार नाही. पण पटरीवर आल्यावर सुसाट मग चालणार गाडी. पवित्र आत्मेने चालणार बरं का, बुद्धीने नाही. पवित्र आत्मा चालवेन. आमची मोनताई 10 अध्याय वाचती. का वाचती सांगितलं का बाळा तुला कुणी की 10 अध्याय वाचलीच पाहिजे? कधी घरातले म्हणले का 10 अध्याय वाचावंच लागतील तुला? नाही ना. बघा पप्पा बसले त्यांचे, आत्म्याने त्यांना प्रेरणा दिली. एक अध्याय वाचतीस ना माझ्या बाळा, आता ये त्याच्यावर एक शून्य ठेव म्हणजे 10 बनतील. आणि या शून्याचा उल्लेख मी मागील संदेशामध्ये सांगितला आहे. प्रभूच्या आत्म्याच्या प्रेरणेने शून्य महत्वाचा पण आहे आणि शून्य महत्वाचा पण नाही. शून्य जवळ दोन्ही गुणधर्म आहेत. चांगलं बनवण्याचं गुणधर्म आहे आणि वाईट बनवण्याचं पण गुणधर्म आहे. शून्याला आम्ही आमच्या जीवनामध्ये कसं वापरतो हे महत्वाचं आहे. आता एक अध्याय वाचणारी मोना होती, 10 अध्याय वाचती. एक शून्य आला ना ऑटोमॅटिक, शून्याला म्हणावं लागलं का चल, तो स्वतः होऊन आला. अरे 10 वाजती, मला जावंच लागल, नाही गेलं तर एकच होईल मग अध्याय. म्हणून शून्याला आमच्या जीवनात कसं ठेवायचं, कसं उपयोगात आणायचं हे पवित्र आत्मेशिवाय आम्हाला आकलन होणार नाही. आता तिसऱ्या पॉइंट कडे जाऊ, काढूया. पहिले तिमोथेय, फार महत्वाचा शब्द आहे आता, 17वं वचन. पहिले तिमोथेय 5वा अध्याय 17वं वचन. जे वडील चांगल्या प्रकारे आपला अधिकार चालवतात, विशेष करून जे उपदेश व शिक्षण या बाबतीत श्रम घेतात, ते दुप्पट सन्मानास योग्य गणले जावे. जीवनामध्ये कधी उपदेश आणि संदेश याचा कधी विरोध करू नका. जीवनाला जर नीट ठेवायचं असेल, जीवनाला जर व्यवस्थित आपल्या जीवनाला लागू करून द्यायचं असेल तर उपदेश आणि शिक्षण या दोन्ही गोष्टी आत्मसात करा. उपदेश म्हणजे काय, मी करतोय, काय करतोय, काय चाललंय माझं, उपदेश चाललंय ना. शिक्षण म्हणजे काय, हे पवित्र शास्त्र. म्हणजे दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं, देवाचं वचन आणि देवाचं पवित्र शास्त्र दोन्ही गोष्टी तुमच्या जीवनात ठेवा. पण त्या तेवढ्याच ठेवा जेवढ्या प्रभूंनी सांगितल्या. न तर एखादं म्हणून आता सेवकांनी सांगितलं शिक्षण आणि उपदेश, बस आता मी हेच करतो, बाकीचं काही करणार नाही, असं देवबाप नाही शिकवीत. मग देवाने जे सांगितलंय तुला संसार प्रपंचामध्ये करायचं, ते कधी करणार, ते पण करणं गरजेचं आहे. पण जे सेवक असतात ना, त्यांचं जास्त लक्ष याकडे असतं, कारण देवाने त्यांना स्पेशली या गोष्टीसाठी नियुक्त केलेलं असतं. म्हणून बायबलमध्ये सांगितलं, एक वचन बघूया, सुनीताताई वाचतील आता वचन. मत्तेय शुभवर्तमान 6वा अध्याय 24वे वचन. सहावा अध्याय 24वे वचन बघा बरं काय लिहिलंय तिथं. 24वे वचन. कोणीही 2 धन्यांची चाकरी करू शकत नाही, कारण तो एकाचा द्वेष करील व दुसऱ्यावर प्रीती करील, अथवा एकाशी निष्ठेने वागेल व दुसऱ्याला तुच्छ मानेल. तुम्ही देवाची आणि धनाची चाकरी करू शकत नाही. बघितलं, कोणताही चाकर
दोन धान्याची चाकरी करू शकत नाही, देवाचा नियम आहे. या नियमाला कुणी बदलू शकत नाही. या नियमामध्ये कुठली घटना दुरुस्ती कुणी करू शकत नाही, कारण देवाचं वचन आर्य पार आहे. कोणत्या चाकराला दोन धान्याची चाकरी करता येणार नाही. तो प्रभूची चाकरी आणि पैशाची चाकरी करू शकत नाही, हे त्या वचनात सांगितलंय. फुल टाइम सेवक जो असतो ना, त्याचं जास्तीत जास्त कशाकडे लक्ष असतं? प्रभूच्या चाकरीकडे त्याचं जास्त लक्ष असतं. याचा अर्थ असा नाही की तो जगातल्या गोष्टीकडे काहीच लक्ष देत नाही. जगातल्या गोष्टीकडे पण त्याचं लक्ष असतं, पण तेवढं तो जगातल्या गोष्टीकडे लक्ष देत नाही जेवढं लक्ष तो प्रभूच्या सेवेकडे देतो. हा आहे फरक. दोन धान्याची चाकरीचे शब्द उच्चारले ना, एका व्यक्तीला दोन धान्याची चाकरी करता येणार नाही, म्हणजे तो प्रभूची आणि पैशाची चाकरी का नाही करू शकत? कारण एकावर तो प्रेम करीन, एकाला थोडस कमी लेखन. आता जो फुल टाइम सेवक आहे तो कोणाला जास्त लेखीन? प्रभूच्या सेवेला जास्त लेखीन का जगातल्या गोष्टीला जास्त लेखीन? प्रभूच्या गोष्टीला जास्त लेखीन ना. म्हणून प्रभूचा जो फुल टाइम सेवक असतो त्याच्यासाठी बायबलमध्ये एक शब्द प्रभूने ठेवलाय, तो आपण बघूया. पहिले करंथीकराचं पत्र 9 अध्याय 24 वचन. हा शब्द त्या सेवकासाठी ठेवलाय. 9 अध्याय 24 वचन. शर्यतीत धावणारे सर्व धावतात, पण एकालाच बक्षीस सॉरी 14 अध्याय 9 वचन. 14 अध्याय 9 वचन. त्याप्रमाणे तुम्ही सहज समजेल अशा भाषेतून बोलला नाही तर तुमचे बोलणे कसे कळेल? तुम्ही वाऱ्याबरोबर बोलणारे व्हाल. पहिलं करंथीकर काढलं ना. हा, करंथीकरास पहिले पत्र 14 अध्याय आणि 9 वचन. एक मिनिट, आता मला बायबल मध्ये बोलू द्या. मला शब्द तो सांगायचा, जे प्रभूची सेवा करतात त्यांनी आपली उपजीविका सेवेवर करावी, हे शब्द मला दाखवायचं आहे. पहिले करंथीकराच्याच पत्रात आहे. जे सुवार्ता सांगतात त्यांनी आपली उपजीविका सुवार्तेवर करावी, आहे ना हा शब्द? आहे. कोणत्या अध्यायात आहे तो? 14व्या अध्यायातच आहे मला वाटतं. ठीक आहे, हा शब्द उधार राहिला, याच्यात वेळ नाही घालवणार आपण. जे सुवार्ता सांगतात त्यांनी आपली उपजीविका सुवार्तेवर चालवावी, अशा तऱ्हेचा शब्द हा सेवकांसाठी विशेष करून देव बाप्पाने ठेवला. परंतु काही जण पाऊलाच्या शब्दाला सांगतात. मग म्हणतात पाऊल रावडीचा व्यवसाय करून देवाची सेवा करत होता. हे कसं काय? प्रियांनो, याचं पण मी देवाच्या उपस्थितीमध्ये देव बाप्पाला विचारलं. म्हणलं, पाऊल आपल्या पत्रामध्ये अशा प्रकारे बोललाय प्रभू की तो रावडीचा व्यवसाय करून देवाची सेवा करायचं, हे विधान कस काय? हे वचन कस काय? आणि जो सेवक प्रभूकडून जाणून घेण्याची इच्छा ठेवतो ना, देव बाप त्याला उत्तर देतो. पाऊलाच्या समयामध्ये कोणी
कुणीही प्रभूवर विश्वास ठेवणारे एवढे प्रियजन नव्हते. आणि जे विश्वास ठेवणारे असायचे ते बहुसंख्य गरीब असायचे. ते असे काही आमिर नसायचे. काही जण खायला मोठे असतील, आम्ही नव्हतो बघायला त्या समाज कसे होते काय होते. म्हणून पाऊल जे काही रावडीचा व्यवसाय धंदा करायचा तो गोर गरिबांना ते पैसे द्यायचा. त्याचा तो म्हणायचा आपली उपजीविका याच्यावर करा आणि पाऊलाला आवश्यक तेवढं तो ठेवायचा, थोडं बोट ठेवायचा. कारण त्या समयात सर्व गरीब लोक होते, प्रभूवर विश्वास ठेवणारे एवढे प्रियजन नव्हते त्या समयात. जरी प्रेषितांनी आणि संदेश त्यांनी पाया घातलेला होता, पण तो पाया इतका मजबूत नव्हता की इमारत उंच जाईल. पाऊलाने त्या पायाला जास्त मजबूत केलं. त्यानंतर इमारतीचं आज पाहतो ना किती सेवक आहेत. आज म्हणता येईल का की 1 किंवा 2 सेवक आहेत. त्या काळात मोजके सेवक असायचे. बर्नबा, सिलास, तिमोथेय, पाऊल असे मोजक्या सेवकांचे नाव होते. असे भरपूर नव्हते सेवक. पण हे सेवक प्रभूचा आत्मा त्यांना ज्या प्रकारे सांगायचं त्या प्रकारे करायचा. म्हणून इब्री 1:1 मध्ये लिहिलंय ना, प्रभू अंशाने प्रकारांनी आपल्या विश्वासणाऱ्यांशी बोलला. दिलंय ना इब्री 1:1 मध्ये. का प्रभू असं बोलला? कारण प्रभूने प्रत्येक समयामध्ये परिस्थिती बदललेली आहे. जी परिस्थिती पावलाच्या समयामध्ये होती ती परिस्थिती आजच्या समयात आहे का? येईल का म्हणता पावलाच्या समयातली परिस्थिती आज आहे? म्हणून वचनामध्ये पण प्रभूने घटना दुरुस्ती केली आणि वचन ठेवलं, एका चाकराला 2 धान्याची चाकरी करता येणार नाही. प्रियानो, वचनाचीच कधी कधी कॉम्पिटिशन लागती. तू हे वचन दाखवतो ना, मी हे वचन दाखवतो, या वचनाचं सांग काय. तुझं हे वचन आहे तर माझं हे वचन आहे. देवाचा आत्मा कधी वचनाची कॉम्पिटिशन करत नाही. अंशाने प्रकाराने देव बाप्पाने आपल्या वचनाला आपल्या इच्छेनुसार बायबल मध्ये ठेवलंय. ते माणसाच्या परवानगीने नाही ठेवलं. हे ठेवू का बायबल मध्ये? आक्षेप घेतला जातो कधी कधी वचनाचा, आणि सर्वात टार्गेटचं वचन तर प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 38 वचन झालंय. या वचनाला जास्तीत जास्त आपल्या जीवनामध्ये आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. मग बघा तुमच्या जीवनामध्ये ते वचन कसं कार्य करणार बनतं. त्या वचनाची एक बाजू जी नकारात्मक तुम्ही घेतली ना जीवनात, तिला जरा सकारात्मक कड वळवा. मग ते वचन तुमच्याशी काय बोलतं ते तुम्हाला समजेल. म्हणून जे वचन आलं 1 तिमोथेय 5:17 मध्ये, जे उपदेश व शिक्षण देतात त्यांचं ऐकणं गरजेचं आहे. उपदेश देणारा कधी गलत उपदेश देणार नाही. उपदेश सांगणारा कधी तुम्हाला अडचणीचा मार्ग दाखवणार नाही, तर अडचणीतून तुम्हाला बाहेर काढण्याचा पर्याय वचनातून दाखवील. पण आज अशी धारणा झाली का? काही जण म्हणतात माझा फेवरेट सेवक आहे बरं का, त्या सेवकाशिवाय मी कोणाचा संदेश ऐकत नाही, मला फक्त तो सेवक असला ना मग मी फार ध्यान देऊन ऐकतो. आणि बाकीचे आल्यावर ते कोण आहेत? मग ते कशाने आलेत? तो सेवक जर आत्मेने आलाय, बाकीचे कशाने आलेत? ही आज मनुष्याने प्रथा आणली अस्तित्वात. म्हणून विश्वासणारे गोंधळात पडले. ब्रदर, आम्ही तुमचं ऐकायचो का त्यांचं ऐकायचं सांगा ना. प्रियानो, विश्वासणाऱ्यांची इतकी दुर्दशा होत चालली ना या सेवकांच्या अशा बोलण्यामुळं. दुष्परिणाम विश्वासणाऱ्यांवर व्हायला लागले. आणि प्रेषित 2:38 वचनाचा
हर दुष्परिणाम विश्वासणाऱ्यांना सेवकाने सांगितल्या वाचून राहिलेले नाही. म्हणून काही जण इतके कठीण हृदयाचे झालेत प्रेषित 2:38 वचनाचे की त्यांना तो रेफरन्स सांगितला ना चिडी ती. ते म्हणतात हा रेफरन्स आमच्या समोर काढायचा नाही, आम्हाला माहिती आहे हे वचन काय, हे वचन आम्हाला मान्य नाहीये, हे वचन आम्ही ऐकणार नाही. विश्वासणारा जर अशी भाषा बोलतोय मग देवाने का ठेवलं ते वचन? काही त्या वचनाच्या उलट सुलट अफवा आणल्यात. मग पेत्रकडे जातात, काय बोलायला नाही राहिलं. मग पेत्रचं ऐकायचं का येशूचं ऐकायचं ठरवा बरं. तुम्हाला स्वर्गात येशू नेणार आहे का पेत्र नेणार आहे? अशा प्रकारचं मी हर अनुभवातून गेलोय प्रियांनो. हर अनुभव माझ्या जवळ आहे आणि प्रभू साक्षीला आहे म्हणून मी बोलतोय. मी जर या अनुभवात नसतो गेलो तर पवित्र आत्मा म्हणला असता तू गेलाच नाही, कशाला बोलू तुझ्या मुखातून ये. ज्यांना ऐकायला मिळतंय ना ती धन्य प्रियजन आहेत. आणि आपली धन्यता टिकवून ठेवा, गमवू नका ती. इतर काय सांगतेत ना त्याच्याकडे लक्ष देऊ नका. प्रभू काय सेवकाच्या मुखातून सांगतोय त्याच्याकडे लक्ष द्या. तुमचं भावी जीवनामध्ये कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. इथं तर देव बाप तुम्हाला आशीर्वाद देईन, पण वरती तुम्हाला मुकुट दिल्याशिवाय राहणार नाही. हजारोंच्या समवेत तुमच्या डोक्यावर मुकुट ठेवला जाईल. मग जे हजारो बघतील ना, अरे यांना मुकुट मिळतोय मला का देईना, तू केलं नाही तसं. तुला पण संधी होती पण तू नाही त्या संधीचा फायदा उचलला. यांनी फायदा उचलला म्हणून मुकुट दिला जातोय. मुकुट पण योग्य त्याच व्यक्तीला देव बाप देणार आहे. उठून सुटून कोणाच्या डोक्यात मुकुट नाही घालणार. आज या मुकुटाविषयी पण फार सांगितलं जातं, मुकुट मिळणार आहे, मुकुट मिळणार आहे. मिळणार आहे मान्य आहे ना, वचन दिलंय. पण ज्यांनी प्रभूसाठी काही केलं, ज्यांनी वचनाप्रमाणे आचरण केलं त्यांना मुकुट आहे. ज्यांनी वचनाची निंदा केली त्यांना भेटन का मुकुट? दिले का बायबल मध्ये? निंदा करणाऱ्याला पण मी मुकुट देणार आहे. यांनो खरं बोलणारा सेवक पाहिजे आणि आत्म्याने चालणारा सेवक पाहिजे, तेव्हा ऐकायला मिळेल. सगळ्यांना मुकुटाची आशा आहे, कुणी बिगर मुकुटाचा राहू इच्छित नाही. वचनाप्रमाणे आचरण करा ना, वचनाला दोष लावण्याचं बंद करा. तुमचा मुकुट सुरू झाला, प्रभू आज आला तुम्हाला मुकुट भेटल. म्हणून एक वचन दिलंय, बघूया आपण. मत्ती शुभवर्तमान 19वा अध्याय 30वे वचन. बघा बरं काय म्हणते ते वचन. 30वे वचन 19:30. परंतु जे पहिले ते शेवटले आणि शेवटले ते पहिले असे पुष्कळ जणांचे होईल. बघा, जे पहिले ते शेवटले आणि जे शेवटले ते पहिले. का बरं प्रभू अशी भाषा करतो? आता ज्यांनी पहिल्यापासून ही केलं त्याला शेवटी का प्रभू पाठवतोय? का पाठवतो माहिती का? उधळ्या पुत्राचं देव येशू ख्रिस्त बोलला. जेव्हा उधळ्या म्हणलं ना, प्रभू यांनी तर आपली सर्व धनसंपत्ती चैनबाजीमध्ये आयाशीमध्ये खर्च केली. मी तर तुझ्या जवळ होतो, नम्र होतो, तरी तू यांनी एवढी नाच धूस केली आपल्या धनाची, याला जवळ केलं आणि मी जवळ असून माझा एवढा आदर नाही. तेव्हा प्रभू काय म्हणला त्याला? तू तर सर्वदा माझ्या जवळच आहेस, पण हा हरवला होता, मेला होता, हा जिवंत झाला आहे. म्हणून इथं शब्द आलाय, पहिले ते शेवटले, शेवटले ते पहिले. जो आजच्या समयापासून वचनाला दोष लावणं सोडून देईल त्याला देव पहिल्या स्थानात उभं करीन आणि मुकुट डोक्यात ठेवीन. अरे तो अंतिम समयात शेवटच्या घटकेला माझ्या वचनाप्रमाणे झाला, तुला बक्षीस घे. म्हणून त्या चोराला पण दिलं ना बक्षीस प्रभूंनी. एकाला बक्षीस दिलं, एकाला नाही दिलं.
ज्याने प्रभूचा स्वीकार केला त्याला सुखलोकात नेलं. जो प्रभूला विरोध करत राहिला तो कुठे आम्हाला माहिती नाही, पण तो योग्य जागेवर नाही एवढं आम्ही म्हणू शकतो. यानो देवाचं वचन आहे ना, देवाच्या आत्मेजवळ सर्व काही असतं, फक्त आत्मा बोलणारा सेवक असला पाहिजे तर हे गोष्टी ऐकायला मिळतील. म्हणून सेवकाजवळ पण वचन असणं गरजेचं आहे. तेव्हा पवित्र आत्मा आठवून देतो, अरे हे सांग ते सांग. सेवकाजवळ नसल्यावर काय सांगल तो? म्हणून वचन म्हणतं, नवशिका सेवक नसावा, मुरलेला मुळावलेला सेवक असावा, तर त्याच्याकडून आत्म्याने खरेपणाने सेवा होईल. कोणत्या अँगलनी गेलं ना प्रियांनो, वचनाजवळच येऊन थांबावं लागल. कुठूनही तुम्ही फिरून या, शेवट तुमच्या वचनाजवळ आहे. वचन असलं तर सर्व आहे, वचन नाही ना काही नाही तुमच्याजवळ. तुम्ही शून्यापेक्षाही खालच्या पातळीचे. वचन जर तुमच्या जवळ नाही तर, वचन आहे तर मग देवबाप तुम्हाला कोणत्या हाय लेवलला घेऊन जाईल ते सांगता येणार नाही. पुढच्या पॉइंट कडे जाऊया, काढूया यशया काढू. आता चौथा पॉइंट, 50 अध्याय 8वं वचन. परमेश्वर 49 हा मला आठवलं बरं का, जे सुवार्ता सांगतात त्यांनी आपली उपजीविका सुवार्तेवर करावी. पहिले करंथीकर 9 अध्याय 14वं वचन बघा बरं. पहिले करंथीकर 9 अध्याय 14वं वचन. त्याप्रमाणे प्रभूने नेमले आहे की जे सुवार्ता सांगतात त्यांनी सुवार्तेवर आपली उपजीविका करावी. बघा आता पवित्र आत्म्याने मला आठवून दिलं की बाळा तुला नाही आठवण, तुझ्या ध्यानात नाही आलं, पण मी आठवण करून देतो, कारण हे वचन तू फार वाचलंस आपल्या जीवनामध्ये. बघा हे आहे सेवकांसाठी. त्या पॉइंट मध्ये मला एवढं आठवलं नाही, कारण पवित्र आत्मा बोलत होता, इतका रशनी बोलत होता, माझ्या बुद्धीला एवढं समजलं नाही की ते वचन कोणतं. 9 अध्याय बरोबर काढला होता, पण 24वं वचन दाखवलं, 14वं वचन दाखवण्याऐवजी. यांनो पवित्र आत्मा सहाय्यता करतो. अरे माझ्या सेवकाला नाही आठवलं, माझ्या पवित्र आत्म्याच्या प्रभावामुळं मी आठवून देतो. आता वाच बाळ ते वचन, यशया 50:8. मला नीतिमान ठरविणारा जवळ आहे, मज बरोबर कोण वाद करणार? आपण समोरासमोर उभे राहू, माझा प्रतिवादी कोण नसेल त्याने मज पुढे यावे. त्याने मज पुढे यावे. आता इथं मी नीतिमान ठरवणारा आहे, हे कोणाविषयी बोलतोय प्रभू? कोणत्या नीतिमानाविषयी प्रभूचं हा शब्द चाललाय? आज कॉम्पिटिशन फास्ट चालली आहे वचनाची. कमी जास्त प्रमाणात, अरे मला कमी लेखतात हा जास्त झाला. देव अशी भाषा बोलत नाही, देव सरळ भाषा बोलतो. बायबलच्या कोणत्या वचनाला विरोध करू नको. देवाची सरळ सोपी भाषा आहे. हे पवित्र शास्त्र जसं तुझ्या जवळ आलंय सगळं मान, पण एका वचनाला तांदळातल्या खड्यासारखं काढून बाजूला ठेवलंय. आता सांगा, ज्यांनी तांदळातल्या खड्यासारखं प्रेषित 2:38 वचनाला बाजूला ठेवलंय, देवाच्या नजरेमध्ये ते नीतिमान असतील का? देव बाप पक्षपात करत नाही बोलायला. जो नीतिमान आहे तो नीतिमानच राहणार. जो नीतिमान नाही ना तो कधी नीतिमान होणार नाही. तो किती म्हणलं मी नीतिमान आहे, देव तुला मान्यता देत नाही. तू बायबलच्या वाचनाला दोष लावतोस, तुला कस काय देव म्हणणार तू नीतिमान आहे? आणि देवाने प्रतिबंध लावून ठेवलाय. प्रगटीकरण 22 अध्याय 18-19 मध्ये सांगितलंय, याच्यातलं वचन काढू नको, याच्यात घालू नको, एवढा प्रतिबंध लावलाय. मग एक वचन जर तुम्ही मानित नाही म्हणजे तुम्ही काढलं का नाही ते वचन बायबलमधून? बायबलमधून जर तुम्ही एखादं वचन काढलं,
तुम्हाला म्हणता येईल का मी नीतिमान आहे? आणि मग पुढे सांगितलं तुझ्या बरोबर वाद घालणारा कोण आहे? मग जर कुणी संपूर्ण पवित्र शास्त्र पाळतो त्याला वाद घालणारा कुणी नाही, हे देव बाप्पाला त्या वचनातून सांगायचे. जर वाद घालणारे असले सेवकाला त्या वाद घालणाऱ्यापासून देव बाप वेगळं करीन. देव बाप सरळ सरळ बोलतो. माझ्याजवळ इतके परिवार होते पण काही जणांनी प्रेषित 2:38 वचनाची इतकी भयंकर निंदा माझ्या तोंडावर केली ना, मी देव बाप्पाला हात जोडून म्हणलं, देव बाप्पा मी देहामधला व्यक्ती आहे, देहामध्ये मला जर ते ऐकून ठीक वाटलं नाही, तू तर राजांचा राजन प्रभूंचा प्रभू आहे, सर्व निर्माता तू आहे, तुझी निंदा अशी मी ऐकून घेतोय, तुला कसं वाटतं सांग. तुला जर वाटत असलं ना जा तिथं त्याची निंदा ऐक, मी जायला तयार आहे. सेवकाने प्रामाणिकपणे देव बाप्पाला चालता चालता जरी बोलला ना तरी देव बाप ऐकतो. तुमचं मन आणि तुमचे विचार प्रभूच्या नजरेत शुद्ध पाहिजे तर देव बाप ऐकतो. तुमचं मन आणि विचारच शुद्ध नाही, देव काय ऐकन तुमचं? अनेक परिवारात जाणं माझ्या देव बाप्पाने माझं स्टॉप केले. आणि काही जण मला फोन करतात, ब्रदर पहिले कसे यायचे, फोन न करता येत होते, आता काय येऊ नाही राहिले, किती वर्ष झाले नाही आले. माझा देव तुमची भेट घेत नाही, मी कशाला येऊ? माझं काय काम आहे तुमच्याकडं? माझं तारणार तुमची भेट घेण्याची अपेक्षा ठेवत नाही. मला काय, मी सेवक आहे, प्रभूचा गुलाम आहे. मी गुलामाचं काम असतं, जो मालक बोलन तेच गुलामाने केलं पाहिजे. आता बघा 6-7 महिने झालं मी नगर जिल्ह्याच्या बाहेर, नगरच्या बाहेर सेवेला जात नाही. अनेक जणांचे मला फोन येतात, ब्रदर 6-7 महिने झाले सेवेला नाही आले, आमच्याकडे काय येऊ नाही राहिले, काय प्रॉब्लेम आहे, ही असेल ती सांगा, आम्ही सॉल्व्ह करू. म्हणून देवतात्मा बोललाय, प्रेषित 2:38 वचन सांगणारा सेवक अनमोल मोठी आहे. सांगा माझ्या खेरीज येतंय का कुणी हे वचन सांगायला? तुम्ही म्हणू शकता का नाही पगारे ब्रदर तुमच्या व्यतिरिक्त येतात, एखादा भाऊ येतोय, एखादी बहीण येतील, प्रेषित 2:38 वचनच सांगते. म्हणून सर्वांनी माझ्या नावाची नगर जिल्ह्यात अफवा केली. प्रेषित 2:38 वचन सांगणारा फक्त एक येईल जर पगारे, बाकी कुणीच हे वचन सांगायला येणार नाही तुमच्याकडं. आणि मग ते म्हणले, हो आम्हाला त्या विश्वासणाऱ्याने त्या पाळकाने सांगितलं येईल जर पगारेच प्रेषित 2:38 वचन सांगायला अचानकपणे तुमच्या घरात येतील, त्या वेळेला ऐकू नका. मला तोंडावर बोलले, आणि जे तोंडावर बोलले ना त्यांच्याकडे माझ्या प्रभूने परत मला नेलंच नाही. प्रभू सगळ्यांना संधी देतो वचन ऐकण्याची, जे नाही मानित ना प्रभूने पाठवी सेवकाला. मग म्हणून मोशेने यहोशूआला सांगितलं होतं, वारंवार त्या वचनाची देव बापा आठवण करून देतो. शाप, मरण, आशीर्वाद आणि मरण या गोष्टीची देव बाप नेहमी आठवण करून देतो. जीवन घ्यायचं का शाप घ्यायचा, मरण घ्यायचं का जीवन घ्यायचं, त्या वचनात दिलंय. प्रियांनो, मी मागील संदेशातही सांगितलं आणि आजही सांगतो, अंतिम समयात ब्रदर येऊ द्या, सिस्टर येऊ द्या, सेवक येऊ द्या, प्रार्थनेला कधी इन्कार करू नका. आत्म्याने त्यांना पाठवले ना, ते जे काय करतील तुमच्यासाठी देव बाप्पाने वेळ काढून ठेवलेला असतो. फक्त तुम्ही त्या वेळेचा सदुपयोग करण्याची तयारी प्रभूला दाखवा. आलेले देवाचे जे कोणी असतील ते तुम्हाला देवाचा निरोप सांगून जातील. आणि ज्या परिवारात असे सेवकगण विश्वासणारे किंवा सेविका येईल, ते विश्वासणारे भावी जीवनामध्ये धन्य प्रियजन आहेत. म्हणून वचन सांगतं की
मला नीतिमान ठरवणारा मज जवळ आहे, माझ्याशी वाद घालणारा कोण? सेवकाबरोबर विश्वासणाऱ्याने कधीही वाद घालू नये, कारण सेवक आत्म्याच्या प्रेरणेने आलाय. आत्मा म्हणला जातावा तो निघाला ना, तर त्याला काय घेणं देणं आहे का तुमचं? त्याला काय गरज आहे का तुमची? तुम्ही कसे राहा, कुठं राहा, काही करा, त्याचं काय त्याच्यात फायदा तोटा ठेवलाय का? पण फायदा तोटा प्रभूच्या नजरेत आहे. म्हणून सेवकाला प्रभू म्हणतो, बाळा जा त्या घरी, मी सगळी व्यवस्था केली, तू फक्त जा, तिथं गेल्यावर काय करायचं मी सांगून तुला. पाहतात ना किती वेळ झाला बाळा संदेश? 1.5 घंटा. हा, 1.5 घंटा. 1.5 घंटा झाला तरी बोलतोय. येईन का बुद्धीने बोलता 1.5 घंटा? मला मी किती कसून प्रयत्न केला, येईन का मला 1.5 घंटा बोलता? तरी 1 पॉइंट अजून राहिलाय. 4च पॉइंट बोललोय. 4 पॉइंटमध्ये 1.5 तासाचा वेळ झालाय. आता शेवटचा पॉइंट 2च मिनिटामध्ये मी आटपून घेतो, कारण फार संदेश झाला ना ऐकणाऱ्यांना प्रॉब्लेम होतो. शेवटचं वचन काढूया. स्तोत्र 119, 166. एकशे 19, 166. पटकनी 2 मिनिटातच ते सांगतो. हे परमेश्वरा, तू सिद्ध केलेल्या कारणाची मी प्रतीक्षा करीत आहे. तुझ्या आज्ञा मी पाळलेल्या आहेत. यानो, हे अभिमानाने गौरवाने तुम्हाला म्हणता आलं पाहिजे. आणि जो कोणी या वचनाप्रमाणे अभिमानाने गौरवाने म्हणणारा असेल ना, तो कधी प्रेषित 2:38 वचनाचा इन्कार करणारा नसणारा असेल. जो त्या वचनाची निंदा करणारा असेल त्याला कधीच हे वाक्य त्यांच्यासाठी प्रभू नाही उच्चारी. कारण आमच्या हातात आहे, कारण आमच्या हातात नाही. देवाने सोपं सांगितलंय तारणाची भाषा. तुम्ही वचनाचा विरोध करू नका, तुम्ही देवाची लेकरं आहे. तुम्ही वचनाचा विरोध केला, देव बाप कसं म्हणन तुम्हाला? पण आजचे सेवक एखाद्याला देवाचं लेकरू नाही म्हणलं, डायरेक्ट त्याला नरकाचं दिशा दाखवते. देव बाप्पाने, पुन्हा एकदा सांगतो, मागील संदेशात देव बाप बोललाय, परत रिपिटेशन मध्ये, ज्या जिभेने येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारलंय, ज्या गुडघ्यावर येऊन ज्याने पश्चाताप आपल्या पापाचा केलाय, त्या कोणत्याही विश्वासणाऱ्याला, विश्वासनिरीला देव बाप नरकामध्ये टाकणार नाही. त्यांना एक स्वर्गात, या स्वर्गाच्या बाहेर. स्वर्ग बाकी अन्य ठिकाणी कोण जाणार आहे ते पण सांगितलं. अन्य ठिकाणी जाणारे प्रगटीकरण 20:15 हे आहेत ते प्रियजन. अन्य ठिकाणी जाणारे ज्या कोणाचे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले सापडले नाही, तो अग्नीच्या सरोवरात टाकला गेला. ज्याचं नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलंय तो टाकलं जाईल का अग्नीच्या सरोवरात? म्हणून माझ्या मुखातून देवबाप बोलतो, एक तर स्वर्गात जाणं होईल किंवा अंगणात राहणं होईल, पण या ठिकाणी नाही जाणार तो. ज्याचं ऑलरेडी जीवनाच्या पुस्तकातच नाव नाही तो जाणार आहे तिथं. ज्याचं ऑलरेडी नाव आहे पण त्यांनी जाणून बुजून प्रेषित 2:38 वचनाला दोष लावलाय, देवबाप त्याला पण दाखवीन ना की तू जाणून बुजून या वचनाचा दोष लावित राहिला. माझा सेवक सांगत राहिला तरी तू ऐकलं नाही. बस अंगणामध्ये न्यायाच्या प्रक्रियेमध्ये आम्हाला बोलण्याचा अधिकार नाही. प्रभू जे करीन गपचूप आम्हाला करावं लागणार. म्हणून इथं आम्हाला करण्याची संधी आहे ना. बायबलला पवित्रपणे पाळा. बायबलच्या कोणत्याही वचनाला दोष लावू नका. दोष लावण्याचं ते वचन नाही. कुठं देवाचा आत्मा म्हणला मी त्या वचनाला दोष लावा. पण पेत्राला धरून काही पण बोललं जातं. पेत्र महत्वाचा का येशू महत्वाचा? काही पण आकलेने
आपल्या बुद्धीच्या चातुर्याने विश्व असणाऱ्यांची दिशाभूल केली जाते. येशू महत्वाचा आहे का पेत्र महत्वाचा आहे? जर पेत्र महत्वाचं नसतं तर पेंटिकॉस्टच्या दिवशी हे वचन पेत्राच्या मुखातून निघलं असतं का? आणि पेंटिकॉस्टच्या दिवसानंतर प्रेषित 2:38 वचनाची सेवा झाली. प्रेषितांच्या कृत्यामध्ये बघा, प्रेषित 2:38 वचनाच्या प्रमाणावर किती बाप्तिस्मे झालेले त्या अध्यायात दिलेत. पण मत्ते 28:19 एकच वचन दिलंय, पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा. प्रेषितांच्या कृत्यामध्ये बघा, येशू ख्रिस्ताच्या नावाने या ठिकाणी बाप्तिस्मा झालाय, त्या ठिकाणी झालाय, आणि तसे वचन दिलेत. पण उलट सांगते, ते एकच वचन घेऊन चालणारे, यांच्याकडे एकच वचन आहे. आम्ही काही एवढंच वचन सांगतो, पण 1.5 तासापेक्षा अधिक वेळ लागला मला कितीतरी वचन दाखवले मी. आहे ना साक्षीदार? का एकच वचन आहे का? काही टोपण नावं देऊन मोकळे झाले आणि विश्वासणार म्हणतो बरोबर आहे, हे एकच वचनाला घेऊन चालणारे, यांच्याजवळ एक वचनाशिवाय नाहीच काही. यांनो, इथंच आपल्या सगळ्या चुका दुरुस्त करा. वर दुरुस्त करायला जागा मिळणार नाही. इथंच आपली सुधारणूक करून घ्या, आणि इथं सुधारणूक केली ना, वर तुम्हाला निश्चित बक्षीस मिळणार आहे. म्हणून आजच्या या छोट्याशा संदेशातून देव बाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देऊ. आमेन.